ब्रेकनंतर आपलं स्वागत। राज ठाकरे आज अलिबागच्या दिशेने रवाना झाले। जमीन परिषद आयोजित करण्यात आली आहे आणि या जमीन परिषदेला राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत। याबद्दल आणखी माहिती घेऊया आपला प्रतिनिधी अल्पेश करकरेकडून। अल्पेश, आणि अरविंद वारगेचा मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। राज ठाकरे महाराष्ट्र भूषण अप्पासाहेब धर्माधिकारींची देखील भेट घेणार आहेत। अलिबागमध्ये आज जमीन परिषदेचं आयोजन करण्यात आलंय आणि राज ठाकरे अलिबागच्या दिशेने आता रवाना झाले आहेत। जमीन परिषदेला राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्र भूषण अप्पासाहेब धर्माधिकारी यांची देखील राज ठाकरे हे भेट घेणार आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहेत आणि अलिबागमध्ये जी जमीन परिषद आयोजित करण्यात आली आहे त्याला राज ठाकरे उपस्थित राहतील। रायगडमधल्या जमिनींबाबत परवा राज ठाकरे यांनी भूमिका मांडलेली होती। दौऱ्यावर जाण्यासाठी सध्या निघालेले आहेत। आज महत्त्वाची म्हणजे जमीन परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। या जमीन परिषदेला राज ठाकरे हे जाणार आहेत। सध्याची आपण ही दृश्य पाहतोय। राज ठाकरे हे अलिबाग दौऱ्यावर जाण्यासाठी निघालेले आहेत। त्यांच्यासोबत त्यांचे नेते आणि महत्त्वाचे पदाधिकारी देखील असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच कर्जतला एक परिषद पार पडली होती। त्यावेळेला रायगडमधील जमिनी या शेतकऱ्यांकडून परप्रांतीय लोक घेत आहेत आणि त्यामुळे मूळ जो शेतकरी आहे तो भूमिहीन होत आहे अशी खंत व्यक्त केली होती आणि याच संदर्भात आज राज ठाकरे यांची एक महत्त्वाची जमीन परिषद होणार आहे आणि या जमीन परिषदेला सध्या आपण पाहतोय राज ठाकरे आणि त्यांचे नेते हे सध्या दाखल झालेले आहेत। आपण आपल्यासोबत संदीप देशपांडे मनसेचे नेते आहेत। सर, आज राजसाहेबांचा दौरा होतोय, कसा असेल हा दौरा? आज अप्पासाहेब धर्माधिकारी, सन्माननीय अप्पासाहेब धर्माधिकारी साहेबांना राजसाहेब भेटणार आहे, सदिच्छा भेट आहे आणि त्यानंतर रायगडमधले जे सर्व पत्रकार आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहेत, आमच्या तिथल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार, अशा पद्धतीचा दौरा असेल। आपण पाहिलं तर रायगड जिल्ह्यातल्या अनेक विविध प्रकल्पांना मूळ शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जातात। या संदर्भात राज ठाकरेंनी खंत व्यक्त केली होती। या संदर्भात कशा प्रकारे हे नियोजन असणार आहे पुढचं? मुळात असं आहे की ज्या जमिनी घेतल्या गेलेल्या आहेत त्या जमिनीच्या माध्यमातून किती लोकांना रोजगार मिळाले। जमिनी मराठी माणसांनी द्यायची आणि रोजगार बाहेरच्या लोकांना मिळणार, मग ही गोष्ट चुकीची आहे आणि त्या संदर्भातलं जनजागृती होणं आवश्यक आहे आणि त्या संदर्भातच आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी, तिथल्या काही पत्रकारांशी सन्मान्य राजसाहेब चर्चा करतात।